तळण्यासाठी कढई पण छोटी पडेल असे तिप्पट फुलणारे खुसखुशीत रेशनच्या तांदळाचे खिचिया पापड. पण हे पापड घरी बनवल्यावर कधी कधी याला तडे जातात, तळताना जास्त फुलत नाहीत. तर आज मी तुम्हाला तांदूळ धुण्यापासून ते परफेक्ट खिचिया पापड बनवण्याची सोपी पद्धत दाखवणार आहे. तर 2-3 छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर हे पापड नेहमीच कुरकुरीत होणार. नमस्कार, आज आपण बनवतोय रेशनच्या तांदळाचे खिचिया पापड. खूप कमी साहित्य लागतं आणि बनवायला अगदी सोपे आहेत. हे तांदळाचे खिचिया पापड बनवण्यासाठी इथे मी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला. याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता. फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदूळ घेऊ नका. तर हा तांदूळ मी चाळून स्वच्छ निवडून घेतला. आता हा तांदूळ धुवून घेऊया. तर 2 ते 3 पाण्याने तांदूळ चांगले चोळून धुवायचेत. तर तांदूळ इथे आपले मस्त धुवून झाले की इथे एका भांड्यावर मी चाळण ठेवली. यावर हे सर्व तांदूळ घालायचे. संपूर्ण पाणी नितळेपर्यंत हे असेच ठेवायचे. तांदळातलं सर्व पाणी नितळलं की एका सुती कपड्यावर घालायचे आणि पातळ एकसारखे पसरून घ्यायचे. हे तांदूळ रात्रभर किंवा 8 ते 10 तासासाठी फॅन खाली सुकवायचे. उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाही. तर आता दुसऱ्या दिवशी बघा, तांदूळ छान सुकले, कोरडे पण झाले. आता याला एकत्र गोळा करून घ्यायचं आणि गिरणीतून बारीक दळून आणायचं. तर बघा, एकदम बारीक असं तांदळाचं इथं आपलं पीठ तयार झालंय. तर हे तुम्ही मोदकासाठी किंवा भाकरीसाठी पण वापरू शकता. तर आता वाटीने जर मोजलं तर हे पीठ 6 वाट्या आहे आणि वजनी म्हणाल तर 1 किलो. तर आज मी एकटीचे पापड बनवते, त्यामुळे अर्धच पीठ मी इथे वापरते, म्हणजे अर्धा किलोचं आपण पापड बनवतोय. तर आता वाटीने जर म्हणाल तर 3 वाट्या पीठ. तर हे पीठ एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता या तांदळाच्या खिचीसाठी लागणारं साहित्य आपण बघू. तर इथे मी 2 चमचे तीळ घेतलेत. त्यानंतर इथे 1 चमचा मीठ घेतलंय. आता इथे 2 चमचे जिरे घ्यायचे. आवडीनुसार जिरे कमी पण घालू शकता. त्यानंतर 1.5 चमचा इथे मी पापड खार घेतला. यापेक्षा जास्त पापड खार घालायचा नाही, नाहीतर पापड घशामध्ये कापल्यासारखे होतात. तर या पोहे खायच्या चमच्याने मी हे सर्व साहित्य मोजून घेतलंय. तांदळाचे खिचिया पापड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पाण्याचं परफेक्ट प्रमाण. पाणी इथे आपल्याला मोजूनच घ्यायचंय. तर ज्या वाटीने आपण 3 वाट्या पीठ मोजलंय त्याच वाटीने 4.5 वाटी पाणी घ्यायचंय. म्हणजेच एका वाटीसाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचंय. तर हे पाण्याचं खिचिया पापडसाठी एकदम योग्य प्रमाण आहे. तर यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. पीठ पातळ झालं तर पापड नीट करता येत नाही. या पाण्याला आता छान उकळी काढून घ्यायची. तर पाणी उकळलं की यात आपल्याला पहिल्यांदा घालायचं आहे पापड खार, नंतर जिरे घालायचे. आता यात पांढरे तीळ घातले आणि शेवटी यामध्ये मीठ घातलं. 1 किलो पिठाचे पापड जर तुम्ही करत असाल तर हे सर्व साहित्य दुप्पट घ्यायचंय. आता हे छान आपल्याला मस्त लाटण्यानं डवळून घ्यायचंय, म्हणजे हे सगळं एकजीव होतं. आता आपण मोदकाची जशी उकड काढतो तसंच थोडं थोडं हे तांदळाचं पीठ घालायचं आणि एकसारखं हलवायचं, म्हणजे पिठाच्या यामध्ये गाठी होत नाही. तर सर्वच पीठ घालून झालं की व्यवस्थित याला मिक्स करायचं. गाठी अजिबात यामध्ये कुठेच ठेवायच्या नाही. आता गॅस मंद करायचा आणि एकसारखं हे पीठ आपल्याला हलवत राहायचंय. तर हे पीठ इतकं एकजीव करायचं की यामध्ये कुठेही पांढरं पीठ आपल्याला दिसायला नको. असं छान हे पीठ आपल्याला एकसारखं हलवत मिक्स करायचंय. तर आता बघा, इथे पीठ छान मिक्स झालं. चमच्याने याला सारखं करून घ्यायचंय आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय. 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर छान दणदणीत याला वाफ काढायची. आता 3 ते 4 मिनिटांनंतर बघा, छान याला अशी वाफ भरलीये. आता गॅस इथे आपल्याला बंद करायचा आणि पीठ हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आता एका ताटाला मी अगदी थोडंसं तेल लावलंय, म्हणजे ताटाला पीठ चिकटणार नाही. आता ही उकड या ताटामध्ये काढायची आहे. आता याला चांगलं मऊ होईपर्यंत पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करायचं. तर यातल्या सर्व गाठी मोडेपर्यंत गरमच असताना आपल्याला हे स्मॅश करायचंय, म्हणजे पीठ आपलं छान मऊ होतं. तर पिठातल्या आता सर्व गाठी मोडल्या आहे. पीठ चांगलं मऊ झालंय आणि थंड पण झालं. तर हातानेच याला आता परत एकदा चांगलं मळून घ्यायचंय. छान लोण्यासारखं मऊ आपलं पीठ झालंय. तर आता या पिठाचे आपल्याला लंबाकृती असे गोळे बनवून घ्यायचे. तर दुसऱ्या कुठल्या पण आकारात तुम्ही याचे गोळे बनवून घ्यायचे. तर एक छोटासा गोळा घेतलाय. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातावर त्याला छान मऊ करायचं आणि असा लंबाकार आकार द्यायचा. तर इथे मी आता एक चाळणी घेतली. तर या चाळणीवर ओलं करून घेतलेलं सुती कापड ठेवलंय. आता यामध्ये आपल्याला तयार केलेले पिठाचे लंबाकार जे गोळे आपण बनवलेले होते ते सर्व गोळे ठेवून द्यायचे. तर या पिठाला आता आपल्याला वाफ द्यायची आहे. तर सर्व पिठाचे गोळे ठेवून झाले की कापडाने याला कव्हर करून घ्यायचंय.
तर आता गॅसवर इथे मी एक पातेलं घेतलंय, यामध्ये पाणी ठेवलं आणि छान हे पाणी गरम झालं की यावर आपल्याला पिठाचे गोळे ठेवलेली चाळणी ठेवायची, यावर झाकण ठेवायचंय आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक अर्धा तासासाठी मस्त याला वाफ काढून घ्यायची। तर अर्ध्या तासानंतर बघा पीठ छान आपलं वाफलं गेलंय। आता याला बाहेर काढून घेऊया आणि हलकसं थंड करून घ्यायचंय। आता हलकसं थंड झाल्यानंतर एका परातीमध्ये आपल्याला हे गोळे काढून घ्यायचे। तर बघा मस्त असं हे पीठ आपलं वाफलं गेलंय, कलर पण छान आलाय। आता हे सर्व गोळे एका परातीत काढायचे। आता हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे। तर इथे मी स्मॅशर घेतलंय, तर स्मॅशरने आपल्याला हे गोळे स्मॅश करून घ्यायचे। तर पीठ आपलं हे छान मऊ शिजलेलं आहे, त्यामुळे खूप आपल्याला स्मॅश करायची गरज नाही, पण हलकसं आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय, म्हणजे पीठ चांगलं एकजीव होतं आणि पापड आपले एकदम छान तयार होतात। मस्त 2 ते 3 मिनिट हे पीठ छान स्मॅश करून घेतलं, अगदी मऊ हे पीठ झालंय, लोण्यासारखं असं हे पीठ आपलं तयार झालंय। तर थोडंसं हे थंड झाल्यानंतर आणखी थोडं घट्ट होईल। तर गरम असल्यामुळे हे आता हाताला चिकटतं, म्हणून चमच्यानेच मी हे सारखं करून घेतलंय। थोडंसं हलकसं थंड झालं की परत आपल्याला हाताने याला चांगलं मळून घ्यायचंय। तर हे पापड बनवताना आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे। जर तेल आपण जास्त वापरलं तर नंतर जेव्हा पापड आपण साठवून ठेवतो तेव्हा मेणचट असा तेलाचा या पापडांना वास येतो। तर पापडासाठीचं पीठ आपलं तयार झालंय, तर याच्यात आपण पापड बनवायला घेऊया। आता एकटीनेच मी हे पापड बनवते, त्यामुळे या पिठातलं अर्ध्या पिठाचेच मी सुरुवातीला गोळे बनवणार आहे आणि राहिलेलं अर्ध पीठ आपल्याला झाकून ठेवायचंय। जर पीठ झाकून ठेवलं नाही तर ते पीठ कडक होतं आणि नंतर त्याचे पापड पसरले जात नाही, त्यामुळे हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचंय। आता राहिलेलं अर्ध पीठ पुन्हा एकदा छान असं मऊ करून मळून घ्यायचंय। तर आता याचे गोळे बनवायला घेऊ। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसे पापड हवेत, लहान हवे की मोठे हवे, त्यानुसार याचे गोळे बनवून घ्यायचे। तर इथे मी मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतले। तर एकदाच ह्या सर्व पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचेत। तर एकदाच असे गोळे बनवून घेतले की आपल्याला पापड पटपट करायला मदत होते। सर्व पिठाचे गोळे बनवून झाले, आता पापड करायला घेऊ। तर हे पापड मी फॅन खालीच बनवते। तर एका प्लास्टिक शीटवर हे पापड आपल्याला घालायचे। पापड बनवण्यासाठी इथे मी पुरी यंत्र वापरते। तर पुरी यंत्रावर पहिल्यांदा प्लास्टिक शीट ठेवलं, नंतर एक उंडा ठेवला, परत एक प्लास्टिक शीट ठेवलं आणि हलक्या हाताने दाबून छान आपला असा तांदळाचा खिचिया पापड तयार झाला। हा पापड खूप जास्त पातळ पण नाही करायचा आणि खूप जास्त जाड पण नाही करायचा, मध्यम असा हा पापड दाबून घ्यायचा। तर मस्त आपले असे जाडसर खिचिया पापड इथे तयार झाले। तर सर्व पापड इथे प्लास्टिक शीटवर मी घालून घेतले। तर सर्वच पिठाचे खिचिया पापड आपण बनवून घेतले। अर्धा किलो पिठाचे मध्यम आकाराचे साधारण 25 ते 30 पापड झाले। एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास कडक उन्हात हे पापड मी वाळवले। छान आपले पापड दिसताय, मस्त असा याला कलर पण आलाय। आता हे पापड आपण तळून बघूया। हे पापड तळण्यासाठी इथे तेल मध्यम गरम करून घेतलं। आता यामध्ये पापड सोडला, तर बघा पापड तेलात गेल्यानंतर छान दुप्पट तिप्पट फुललाय, आकाराने छान मोठा झालाय। तर बघा मस्त असा हा आपला खिचिया पापड फुललाय। तर इथे खुसखुशीत असे तांदळाचे खिचिया पापड आपले तयार झालेत। तर कलर छान आलाय। तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते, छान याचा कुरकुरीत असा आवाज आलाय। आजची ही तांदळाची खिचिया पापडची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।